सरस्वती, हा तर शुभ संकेत आहे. ती दिव्य विभूती तू प्राशन केलीस म्हणून तुला हा शुभ संकेत मिळाला. अहो, मी ती विभूती अजून प्राशन केलीच नाहीये. सरस्वती, विभूती प्राशन करण्यास विलंब का करतेस? गुरुदेव, मच्छिंद्र, आता यांना स्नान घालायला सुरुवात कर. गाय ही आपल्या संस्कृतीचा आणि अर्थकारणाचा पाया आहे. आपल्या देवभूमीत अनंत अवतार झाले, या सगळ्यांनी गायीचीच सेवा केलेली आहे. आपल्याकडे काहींमध्ये परमेश्वर सामावलेला आहे असे म्हटले जाते. त्याचे कारण हेच आहे. ही अत्यंत निर्मळ, पवित्र आणि करुणेने ओतप्रोत भरलेला असा जीव आहे. स्वाभाविकपणे याच्यात दैवत्व सामावलेले आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही ती मनुष्यावर उपकारच करते. मी आता करवीर नगरीत जातो. मीही नियमाप्रमाणे भिक्षा मागण्यासाठी जातो. त्या दिवशी गावाबाहेरचे योगी त्यांनी सांगितलेलं अगदी खरं ठरलं. हो हो, मान्य आहे, मला पण मान्य आहे. पंचक्रोशीमध्ये कुणाच्या मृत्यूची वार्ताच नाही आली. हो ना, याचा अर्थ आता संपूर्ण रोगराई नाहीशी झाली. गावात एक वेळ आपण कोणी मंदिरात जाणार नाही, पण आपल्या सुरतचा नियम कधी चुकत नाही. हो रे, पण एवढं करूनही त्याचा वंश काही वाढत नाही. कसे आहात सगळे? छान. घ्या, तीर्थ घ्या. घ्या घ्या. घ्या. बरं सुराज, शुभवार्ता आम्हाला कधी देतोयस? ते मी कसं सांगणार ना? असं काय बोलतोस रे? नाही, तसं नाही. महादेवांनी जे योजलंय तेच होणार. अरे सुराज, तुझी महादेवांवर इतकी श्रद्धा आहे, इतकं करतोस तू देवाचं, तुला मूल नक्की होणार.
तसे व्हावे अशी माझी सुद्धा इच्छा आहे, परंतु भविष्यात काय लिहिलंय कोणाच ठाऊक, नाही का? हे बघ सूरज, तुम्हाला त्या योगींनी जी विभूती दिली आहे ना, वहिनींनी एकदा का ती विभूती प्राशन केली की मग तुम्हाला अपेक्षित आहे तेच घडणार. सुराज, तू काळजीच करू नको. अरे जे होईल ना ते चांगलंच होईल बघ. होय. बरं, येऊ मी. सूरज जे काय बोलला ना, ते ऐकून मला तर काळजी वाटते. ए सरस्वती, सरस्वती. अगं बाई सरिता, तू ये ना, आत ये. नको, बोलते तुझ्याशी आणि जाते लगेच. बरं, मला आधी सांग, तू कशी आहेस? मी बरी आहे, पण गेल्या काही दिवसात तू दिसलीच नाहीस बाहेर. हो अगं, नाही पडले बाहेर. इकडे या काही दिवसात बरंच काही घडलं. मला वाटलंच. सगळं बरं आहे ना? हो. तुला माहितीये, घरात एक योगी येऊन गेले. त्यांनी मला विभूती दिलीये आणि सांगितलंय की ती प्राशन केल्यावर ही विभूती तू प्राशन कर, तुला दिव्य पुत्ररत्न प्राप्त होईल. काय सांगतेस? ही तर आनंदाची गोष्ट आहे. आणि तू मला आत्ता सांगतेस? अगं वेळच कुठे आहे, सगळा दिवस कामात तर निघून जातो. म्हणजे लवकरच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होणार आहे तर घरात? हा? अगं पण ती विभूती मी अजून प्राशनच केली नाही. पण असं का सरस्वती? का ठाऊक नाही ग, पण ती विभूती प्राशन करायचं धाडसच होत नाही. मनात अनेक विचार येतात. तू कसलाही विचार करू नकोस. माझं मन सांगतंय ती विभूती म्हणजे तुझ्यासाठी प्रसादच आहे आणि तो तू घेतलाच पाहिजेस. बरं, आपण नंतर बोलू. मी येते. घे. सरस्वती, तू सांगितलेल्या दृष्टांताचा मी विचार केला. मला असं वाटतंय की ते योगी जे आपल्या घरी आले होते ते कोणीतरी महान तपस्वी असणार. महादेवाच्या कृपेने त्यांनी आपल्याला मूल होण्याचा आशीर्वाद दिला. आणि सरस्वती, तू इतकी भाग्यवान आहेस की तुला त्यांचे दर्शन घडले. मला असं वाटतं की मनात कोणतीही शंका न येऊ देता ती विभूती तू प्राशन केली पाहिजेस. सरस्वती, परमेश्वराची तपस्या करणारे ते आपल्यासारख्यांचं वाईट कसं चिंततील? त्यामुळे मनात कुठलीही शंका येऊ देऊ नकोस. मनात शंका आली म्हणजे एका अर्थी पापच आहे. त्यामुळे आपण पापाचे धनी होणार नाही याची काळजी घे.
मलाही तसेच वाटते. हे बघ, महादेवाचे नामस्मरण कर आणि पाण्यामधनं ती विभूती प्राशन कर. हे देवी, तुझे दुःख काय आहे ते तू मला सांगावे. भगवती कृपेने आणि गुरूंच्या आशीर्वादाने मी तुझे दुःख दूर करेन. 12 वर्षांनी मी पुन्हा येईन आणि तुझ्या मुलाला दीक्षा देईन. ही विभूती तू प्राशन कर, तुला दिव्य पुत्ररत्न प्राप्त होईल. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड. सिद्ध योगी वितरागी धग धग ते तेज कुंड. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख 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 निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. गुरुवर, आज आपली सेवा करायला मिळाली, ती गोड मानून घ्या. मच्छिंद्र, प्रेमाने इतके सगळे केले आहेस, आज या अन्नाला अत्यंत गोड चव असणार. आपण भोजनाला सुरुवात करावी. मच्छिंद्र, भोजनातला एक घास गाईला दे. हा घास पक्ष्यांना दे.
हा घास कीटक आणि मुंगी यांच्या जवळ ठेव. आणि हा घास तू घे. गुरुदेव, भोजनाला आधी आपण सुरुवात करावी. शिष्य उपाशी असेल तर गुरुच्या घशाखाली अन्न जाईल का? घे, हा प्रसाद आहे. मनुष्याने आपल्या ताटातील अन्न हे आधी सगळ्यांना द्यायला हवे, मग स्वतः खायला हवे. दारात येणारे याती, भिक्षू, पशु, पक्षी, प्राणी सगळ्यांना देऊन मग स्वतः ग्रहण करायला हवे. कारण अनेक जीव त्याच्यावर अवलंबून असतात आणि त्यांच्या आत्म्यास भुकेमुळे क्लेश होत असतात. मनुष्याने ते दूर करावे, कारण सगळ्यांच्या ठिकाणी एकच आत्मा असतो.